जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 7 जुलै इसवी सन 1677 शेरखानाची शरणागती। आक्रमक मराठ्यांचा रणावेश पाहून तिरुवाडी परिसरातून पळालेला शेरखान बेनागिरमपट्टणच्या किल्ल्यात गेला अशी खबर आजच्या दिवशी मिळाली। मराठ्यांनी त्याच किल्ल्याला वेढा दिला। या वेढ्याने फक्त नावाचा शेर असलेला शेरखान हादरून गेला। मराठे काही पिछा सोडत नाहीत हे पाहून नाईलाजाने तयार झाला। आपल्या प्रांतातील सर्व मुलूक 20,000 होऊन आणि मुलाला ओलीस ठेवण्याचे कबूल करून त्याने शिवरायांशीही तह मंजूर केला। 7 जुलै इसवी सन 1681 सिद्धी विरुद्ध संघर्ष, उंदेरीवरील हल्ला। शिवछत्रपतींच्या निधनानंतर ज्या परिस्थितीत संभाजी राजांनी मराठी सत्तेची सूत्रे हाती घेतली त्या परिस्थितीतही त्यांना बाह्य आणि अंतर्गत धोके निर्माण होणे ही गोष्ट अटळ होती। 1680च्या उत्तरार्धात पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या सिद्धीने विरुद्ध आक्रमक हालचाली करण्यास प्रारंभ केला। त्यामुळे या शत्रूला प्रथम आवर घालणे आवश्यक होते। सिद्धीवरील स्वारीची पूर्वतयारी म्हणून उंदेरी या छोट्या बेटावर प्रथम हल्ला करण्याचे संभाजी राजांनी ठरवले। त्याप्रमाणे नागोठाणे येथे असलेल्या जवळजवळ 3000 सैनिक व 22 गलबते यांच्या एका मराठी काफिल्याने ऑगस्ट 1680 मध्ये उंदेरीवरील हल्ला चढवला, परंतु सिद्धीने हा हल्ला परतवून लावला। या अपयशाने खचून न जाता 7 जुलै 1681च्या पहाटे मराठी आरमाराने उंदेरीवर दुसरा हल्ला चढविला। हा हल्लाही अयशस्वी झाला। 7 जुलै इसवी सन 1733 छत्रपती शाहूराजे यांनी उमाबाई दाभाडे हिस पत्र लिहून कळवले की दंडाराजपुरीच्या सिद्धीने अमर्यादाने वागवून कोकणात उत्पात आरंभिला, म्हणून फत्तेसिंह भोसले प्रतिनिधी व पंतप्रधान ह्यास पाठवून आम्ही मोहीम आरंभ केली। रायगड आदी करून कोकणातील गडकोट हबशाकडून घेतले, मुलूक काबीज केला। दंडाराजपुरी व 2-4 स्थळे फक्त राहिली आहेत। 7 जुलै इसवी सन 1799 शाह जमानचा लाहोर कारभार आणि रणजित सिंगची मदत। 1799 मध्ये शाह जमान तो तिमूर शहाचा वारसदार होता। लाहोरला आला त्यावेळी त्याला समजले की तिजोरीत पैसा कमी आहे, त्यामुळे त्याने खैबर खिंडीतून उत्तर भारतावर हल्ला करून लूटमार करण्याचा निर्णय घेतला, परंतु इंग्रजांनी त्याच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या नेतृत्वाखाली राजकारणात पकड मजबूत केली होती। वेलस्लीने इराणच्या शहाशी संधान साधून शाह जमान विरोधी धोरण राबवले, ज्यामुळे शाह जमानला अफगाण हल्ल्याचा सामना करावा लागला आणि तो गडबडला। शाह जमानने रणजित सिंगाशी शांततेचा तह केला। रणजित सिंगने त्याला झेलम नदी ओलांडताना आलेल्या पावसामुळे चिखलात अडकलेल्या तोफांना मदत केली आणि त्यांना बाहेर काढले। या मदतीसाठी शाह जमान खुश झाला आणि त्याने रणजित सिंगाला लाहोरचा कारभार सांभाळण्यास सांगितले। ही महत्त्वाची घटना 7 जुलै 1799 रोजी घडली।